सगळे एवढे प्लॅनेटचे प्रत्येकाची एनर्जी आपल्या आपल्या स्थिरावरती खूप हाय आहे. हां. म्हणजे सूर्याची एनर्जी हाय आहे, चंद्राची एनर्जी हाय आहे. पण सगळ्यात पॉवरफुल जो एनर्जी जी आहे ती मग गुरु काय देतो तुम्हाला? मोक्ष देतो. हां. गुरु तुम्हाला ज्ञान देतो. गुरु तुम्हाला समाजात बसवतो. गुरु तुम्हाला सही मार्गावर चालवतो. गुरुचं जर बळ नसेल तर तुमचं लग्नही होऊ शकत नाही. हां. गुरु जर तुमचा इफेक्टेड असेल तर तुम्हाला मुलं संतती सुद्धा होत नाही. ओके. गुरु जर तुम्हाला जर जास्त तुमच्या पत्रिकेमध्ये चुकीच्या पद्धतीने अपंगत्व मुलांना हं. जन्माला घालता तुम्ही. ओह! बरं मग तुम्ही गुरु साधना कशा पद्धतीने केली पाहिजे? कितीही टोकाचं ब्लॅक मॅजिक कुणी केलं असेल, कुणी हां. बाहेरची एनर्जी केली असेल, कुणाला पिशाच लागलं असेल, कुणाला आता काय होतं, की एनर्जी सोडल्या जातात. एक हं. पाठीमागे काय वाईट शक्ती सोडल्या जातात. ओके. तुम्ही नरसिंहवाडीत जा, शनिवारच्या पालखीचं दर्शन घ्या. कितीही चुकीची, कितीही एनर्जी असली, किती हाय लेव्हलची पण आज आपण वातावरण बघितलं, की तर कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही, असा हां, संभ्रम सगळ्यांचा झालाय. सो मग बरोबर आता आहे. हा गुरु करणं हे मला तरी असं वाटतं सोपं नाहीये. मग हं. यासाठी काय मार्ग आहे? कोणताही जन्म म्हणजे जो आपला जन्म झालेला असतो, म्हणजे आपण पूर्वीच्या जन्मात किडा होतो, माकडं होतो, काय होतं हे हं. कुणालाच माहीत हं. नसतं. ते कर्म कट करण्यासाठी आत्ताचे जे भगवंत तुमच्या जवळ येतात, तुम्हाला जे कर्माला जवळ बोलवतात. गुरुचरित्र वाचलं पाहिजे. हे हं. कुठल्या-कुठल्या केसेसमध्ये सांगितलं जातं? अर्थात वाचल्यानंतरनं काय फळं मिळतात? रामकृष्ण हरी मंडळी. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वारी संत कीर्तनाची प्रस्तुत उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत विद्या वाबळे मॅडम. त्या वेगवेगळ्या अध्यात्म हीलिंगमध्ये काम करतात. सो अर्थात आज आपल्याला त्या कुठल्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे, हे आपण त्यांच्याशीच बोलूयात. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. सो आज भक्ती मार्गाविषयी तुम्ही कुठल्या मार्गावर एक्झॅक्टली मार्गदर्शन करणार आहात ते हं. आम्हाला सांगा? आपल्या सगळ्यांचाच आवडता विषय अध्यात्माचे सिद्धी. अध्यात्मातून सिद्धीकडे मार्ग जाण्याचा कसा असतो आणि तो कसा करायचा? तो कुठल्या मार्गातून जाणार आणि तो कसा भेटणार त्यावर आपण बोलणार आहोत. आपला आवडताच विषय गुरुदेव दत्तांबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे ओके, गुरु परंपरेमधून तुम्ही गुरु साधना कशी केली पाहिजे त्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. म्हणजेच काय अध्यात्माचे सिद्धी. तुम्ही ओके. अध्यात्म केल्यानंतर सिद्धी कशी प्राप्त होते, की सिद्धी भेटण्यासाठी तुम्ही अध्यात्म काय केलं पाहिजे, या हं. विषयावर आपण बोलणार आहोत. ओके, ओके. सो अर्थात आजचा विषय खूप सुंदर आहे. सो कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. सो मॅडम आता आपण सुरुवात करूयात. हो, मॅडम या साधनेमध्ये दत्त साधना सांगितली जाते. हो. पण मग ही दत्त साधना म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आणि ती इतर साधनांपेक्षा वेगळी कशी आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधना करत असताना विभिन्न गोष्टींनी नटलेला हा आपली सृष्टी आहे. हं, प्रत्येक सृष्टीतला हा जीव-जंतू जो जन्माला आलेला आहे, त्याचं काहीतरी इथे आल्याचं पर्पज आहे. हां, म्हणजेच काय, की ह्या पृथ्वी तलावरती किडे-माकोडे जे काही जीवजंतू आहेत, हं. त्यांनी इथे जो जन्म घेतलाय तो कशासाठी घेतलेला आहे? हा इथं आल्यानंतर तो काय भोग भोगणार आहे? तो आत्मा इथे पृथ्वी तलावरती का आलाय? तर मग त्या आत्म्याने काय केलं पाहिजे? तो कुठल्या रूपांतरामध्ये त्यांना परमेश्वराच्या जवळ जायचे, त्यांना कुठले भोग भोगायचे, त्यांना ओके. कुठले अ, पूर्वीच्या जन्माचे भोग आहेत, की आत्ताच्या जन्माचे भोग आहेत, ते भोगायचे असतील किंवा तिथे इथे येऊन सगळा मोक्ष प्राप्तीला जायचे, की हां, त्यासाठी आपण अध्यात्माकडं कल असतो किंवा हां. अध्यात्म फॉलो केला जातो. बरोबर. बरं, गुरु साधने आपण का केली पाहिजे किंवा गुरु साधनेचं म्हणजे काही लोकं आता बघा कसे म्हणतात, की गुरु साधनेची परंपरा ही असेल तरच करावी. तर तसं हां, मित्त नाहीये ते. गुरु साधना करणं म्हणजे पूर्ण सृष्टीतले जेवढे 33 कोटी देव आहेत किंवा 33 कोटी एनर्जी आहे, ह्या हां. एनर्जीत एकत्वून तुम्ही एकच साधना करता म्हणजे दत्त साधना करता, ओके. असं आहे. ॲक्चुअली लोकं काय करतात विविध ठिकाणी आपली साधना शोधतात. कुणी हं. आपले गुरूंकडे जातं, कुणी कुठल्या एनर्जीकडे जातं, कुणी स्वामी परंपरेत आहे, कुणी गुरु परंपरेत आहे, कुणी कुठल्याही म्हणजे महादेवांच्या परंपरेत आहे, हनुमानांच्या परंपरेत हं, आहे. पण गुरु साधना जर म्हणजे दत्त साधना जर तुम्ही केली, तर हां, त्रिकालदर्शी दत्त साधना जेव्हा तुम्ही करता, हां. तेव्हा तुम्हाला ब्रह्मा, विष्णू, महेश ज्यांनी सृष्टी ओके. निर्माण केली, तर एकाच देवाची साधना केली म्हणजे दत्त साधनेत तुम्ही आला, तर पूर्ण सृष्टीत असलेल्या 33 कोटी तुम्ही हां. पूर्ण देवांची साधना केल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला दत्त साधना एका एका विशिष्ट एका हं. एनर्जीवरती तुम्हाला घेऊन जाते.
त्यामुळे दत्त साधना तुम्ही करावी. त्या दत्त साधना कशी करावी? हे एक वेगळंच अध्यात्म आहे. ओके. म्हणून अध्यात्म से सिद्धी कशी प्राप्त होते हा विषय आहे आजचा. सो दत्त साधनेविषयी आपण बोलूयात. पण हां. अर्थात परत तुम्ही जे म्हणला अध्यात्म से सिद्धी. हां. मग एक्झॅक्टली ते काय आहे? तो एक चमत्कार आहे, की आपल्याला आपण आतून जाणणं हे हां. आहे? कसं असतं, की तुम्हाला जर सिद्धी प्राप्ती करायची, तर तुम्हाला अध्यात्मात आलं पाहिजे. हा हां, पहिली गोष्ट आहे. हं, बरं, कुठल्याही संप्रदायातून तुम्ही दत्त संप्रदायात असाल, कुठल्याही विष्णू परंपरा वैष्णव साधना करताय, हं. कृष्ण साधना करताय, कुठल्याही साधनेत परंपरेत असाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? अध्यात्म कसं जाणलं पाहिजे? तर अध्यात्म म्हणजे की तुमच्या अंतर्मनात जे आत्मा आहे, हां. त्याला मोक्षाकडे नेणं म्हणजे अध्यात्म. ओके. तुमच्या आत्म्याला तुम्ही तीक्ष्ण रीतीने ह्या जगाशी पाहणं म्हणजे अध्यात्म. हा आत्मा किती सखोल आहे, हं. त्याच्या अंतर्बाह्य मनामध्ये किती गोष्टी बसलेल्या आहेत. हां, म्हणजे 33 कोटी देवांचा वास आपल्या इथे हां, आत्म्यात हां. असतो. हे लोकांना कळत नाही. ते अध्यात्म म्हणजे कसं असतं, आत्मा म्हणजे सिद्धी. म्हणजे हां. ह्या दोन्ही गोष्टी म्हणून अध्यात्म म्हणून ओके. तुम्ही अंतर्बाह्य मनामधून ते पाहिलं पाहिजे. तेव्हा तुम्ही अध्यात्म कसं करायचं तुम्ही आत डोकवल्याशिवाय तुम्ही अध्यात्म कसं करू शकता हे तुम्हाला हां. कळत नाही. कुठल्याही परमेश्वराची साधना करायची असेल, तर तुमचं अंतःकरण शुद्ध असावं लागतं. बरोबर. आत्मा तुमचा शुद्ध असावा लागतो. त्याच्यामध्ये अकाल आणि आत्मोत्ता ह्या 2 गोष्टी असल्या पाहिजे. अकाल म्हणजे काय? म्हणजे ज्याला काही कलच नाही, तो ओके. अकाल. हं. अकालचा 2 अर्थ होतो. आपण काय म्हणतो म्हणजे अचानक म्हणजे अकाली मृत्यू म्हणजे हां, हां. आपण तो म्हणतो तो अकाल नाही. अकालन म्हणजे काय? की तुम्हाला ज्याचं कशाचंही संवेदन न होता असणारा जो स्पर्श असतो त्याला हां. अकाल म्हटलं जातं. ओके. हा एक सामाजिक हे म्हणजे एक धर्मातलं आपल्या पुस्तकांमधला एक धार्मिक शब्द आहे. हं, अकाल. मग तुम्हाला ते आकलन जेव्हा होतं याच्यातनं, हं, तेव्हा तुम्ही अध्यात्माकडे थोडे-थोडे जाता. पण तुमच्या जीवनाचं पर्पज काय आहे? हं. म्हणजे तुम्ही अध्यात्म का करणार आहे? बरं कशासाठी करायचं आहे? हे हो. पहिलं शोधलं पाहिजे. कुठलाही आता बघा ज्यावेळेस स्वामी विवेकानंद आहेत, हां, त्यांना जेव्हा अध्यात्माची प्राप्ती झाली, हां, त्यांची एक दिशा वेगळी होती. गौतम बुद्धांना जेव्हा त्यांनी हां, आज राजवाडा सोडला, त्यांचं अख्खं राजवैभव सोडलं आणि त्या मार्गावर गेले, हे मेन अध्यात्म. हां. तुम्ही बौद्धांसारखं अध्यात्म फॉलो करा, गौतम बुद्धांसारखं अध्यात्म ओके. फॉलो करा, स्वामी विवेकानंदांसारखं अध्यात्म फॉलो करा. अध्यात्माचा अर्थच इतका गहन आहे, की तुम्ही अंतर्मनामध्ये तुमच्या काय हालचाली होतात, ह्या हं. 33 कोटीत जी आपण म्हणतो, की ज्या 8 योगिनी, 8 जंतनी आणि हं. 8 ज्या 8च्या जे हे आहेत, म्हणजे 64 योगिनीचं हां. 8 जो दर्पण आहे, तो आपल्या आतमध्ये बसलाय ना. हो, 33 हो, कोटी हो. देव, हे आपल्या आत्म्यातच बसलेले आहे. ते हां, आपल्या बाहेर नाहीये. बाहेर सगळं नाशिवंत आहे. हां. ही सृष्टीनी जे बनवलंय, हे सगळं नाशिवंत आहे. ते आज एक ना एक दिवस जाणारच आहे. करेक्ट. ते आज जे आहे, आत्मा कसा तो अमर आहे ना. हं. मग तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हा, तर तुमचं अध्यात्म चांगलं होईल. मग आता दत्त संप्रदायाची साधना तुम्ही का केली पाहिजे? तर हां. तुम्ही बघा, कधीही तुम्ही म्हणजे दत्त महाराजांची तुम्ही मूर्ती पाहिली किंवा दत्त महाराजांची तुम्ही तस्वीर पाहिली, हं. तर ते गायीच्या मागे पुढे गायी त्यांच्या हो, मागे हो, असते हो. आणि त्यांच्या पुढे ते उभे असतात. बरोबर. त्यांच्या अवतीभोवती कुत्रे असतात, म्हणजे हां, श्वान असतो हां, त्यांच्या अवतीभोवती. त्यांच्या याच्यामध्ये गायीचं पाडस असतं. हं. मग ही सृष्टी काय दाखवते? तुम्ही लडिवाळपणे त्या ज्या 33 कोटी आपण काय म्हणतो गायीमध्ये 33 कोटी हां. देवांचा वास आहे. बरोबर. म्हणजे वात्सल्य आहे. मग वात्सल्यांनी भरून जे तुम्ही जे काय अध्यात्माला टच राहता, हां. तुमच्यात वात्सल्य पाहिजे. ओके. आणि वात्सल्य असेल, तर आता तुम्ही श्वान आहे. श्वान का हे करतं? म्हणजे श्वानाचं ब्रह्मा, विष्णू, महेश हं. जेव्हा त्यांनी तो अवतार घेतला, श्वानाचं वेगळं महत्त्व आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये दत्तरूपी त्याची एक वेगळी हिस्ट्री आहे, पण हां, नंतर बोलूया. पण जेव्हा तुम्ही दत्त संप्रदायाची दीक्षा घेता, दत्त संप्रदायाची शक्तिपाताची दीक्षा असते, हां. त्यावेळेस हेच तुम्हाला सांगितलं जातं. ओके. जेव्हा तुम्ही एखादा गुरु करता, तेव्हा तुम्हाला हे सांगितलं जातं. जे वात्सल्य आहे ना, जे हं. आत्म्याचं ते जपा. ओके. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिकाल म्हणजे ज्यांनी विश्व निर्माण केलं ते हं. एकच दत्त साधण्यात आहे. म्हणून तुम्ही एकच दत्त साधना केली पाहिजे. तेव्हा तुम्हाला अध्यात्म आणि आत्मा याचं मिलान होतं. म्हणून अध्यात्म से सिद्धी इकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. ओके. त्यामुळं दत्त संप्रदायात असताना तुम्हाला वेगळं इकडं-तिकडं काही पाहण्याची गरज भासत नाही.
आता थोडंसं कनेक्ट कसं आहे, श्रीकृष्णाची जी लोकं करतात, हां. त्यांच्या पण श्रीकृष्णाच्या पाठीमागे पण जेव्हा तुम्ही पाहाल हो, तर हो, हो. गायी गाईचं. गायी, बछड हे बरोबर. तुम्हाला ते सिम्बॉल दिसतात. करेक्ट. गायी कसं शांततेचं प्रतीक आहे, हां. वात्सल्याचं प्रतीक आहे. गायीच्या पाठीमागून जे कमरेचा पाठीमागचा भाग असतो, हां, मस्तक म्हणजे तुमचं ब्रह्मा, हे विष्णू हां. आणि पाठीमागे महादेव. अशा 3 ओके. असं हे आहे. एक म्हणजे एक आत्मा समाधानाची एक अनुभूती तुम्हाला होते. ओके. त्यामुळे तुम्हाला कुठेही काही जर आपण कुठे काही केलं, तर आपल्याला गायीला स्पर्श करायला सांगतात. ती तुम्हाला हां. एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये कनेक्ट होते. ओके. त्यामुळे हे जे काही आपण जे काही छोट्या-छोट्या गोष्टी मिस केल्यात ज्या हं. लाईफमध्ये, पूर्वी काय असायचं, ज्याला आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याला पूर्वी काय असायचं, काही नसायचं. लोकं डोळे मिटून जर एक 10 मिनिटं बसायची, हां. तरी लोकं इतके साध्या सिंपल अवस्थेत. आता तुम्ही मला एक सांगा, तुकाराम महाराज हां. आज इकडं इतकं जिवंत उदाहरण आहे. आपण अध्यात्माकडं आज आज जे समाजात जे चाललंय, हां. आपण एक उदाहरण घेऊया, की अध्यात्म कसं करावं. तुकाराम महाराज एक शेतकरी कुटुंबातलं सावकारी हां. असलेलं सदन करेक्ट. कुटुंबातलं व्यक्तिमत्व हं. होतं. आज तुकाराम महाराजांकडे काय नव्हतं. त्यांना वैकुंठावरून न्यायला देव साक्षात आले. का हां. आले? मग त्यांनी खूप अशा माळा घातल्या होत्या का? हां. त्यांनी खूप काही असं जप, तप, वत, वैकल्य केलं होतं का? ते कुठे जाऊन काही त्यांनी होम हवन केले होते का? हां. त्यांनी कुठे जाऊन काही म्हणजे काही आता खूप मोठे पैसे दिले होते का लोकांना? हां. काही का का देवाला काही त्यांनी विठोबाला म्हणजे पंढरपूरला जाऊन दानपेटीत खूप काही सारे पैसे घातले होते का? मग नाही. त्यांना विठ्ठल प्रसन्न झाले. हां. असं नाहीये. मग हेच अध्यात्म आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी कशात तुकाराम महाराजांचं गाथेचं जर तुम्ही वर्णन केलं, हां. प्रत्येक गाथेंचं जर ज्या 164 त्या ज्या ओळी आहेत, तुम्ही जे म्हणजे ओव्या, आपल्याकडे त्याला हां. ओव्या म्हणतात. हां. 164 ओवी म्हणून गाथा तयार झाली. हं. मग ते 164 प्रत्येक ओवीमध्ये त्यांनी प्रभूंचं इतकं छान म्हणजे पांडुरंगाचं इतकं छान वर्णन केलेलं आहे. हं. मग ते काय करत होते फक्त एक तल्लीन होऊन, एक निष्ठा होऊन ते जे काही करत होते, जे विठ्ठल पंतांना हां. किंवा विठ्ठलाला जे भजत होते, की त्यांच्याशी अध्यात्माशी कनेक्टेड होते, ते हां. हेच अध्यात्म आहे. ओके. म्हणजे तुम्ही खूप डेकोरेशन केलं, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हेच सांगते, तुम्ही हं. खूप काही केलं म्हणजे तुम्हाला अध्यात्म मिळतं असं नाहीये. ओके. आपल्याकडं कितीतरी जिवंत उदाहरणं अशी आहेत आणि अलीकडचाच काळ आहे. महाराजांचा आज 350-400 वर्ष झाले हो. तुकाराम महाराजांना एवढी मोठं त्याचं प्रचित्य आहे हं. आणि ल ब आज त्यांचे वंशज सुद्धा आहेत. हो. म्हणजे आज अध्यात्म कसं केलं पाहिजे? तुमचं जी त्याच्याशी कनेक्टिव्हिटी आहे, ती कशी राहिली पाहिजे? मग तुम्ही अध्यात्म केलं, की तुमची मागची पिढी काय तुमच्याकडनं आदर्श घेणार आहे, तुमच्यावरून हां. ठरतं. त्यामुळं अध्यात्म तुम्ही कसं केलं पाहिजे किंवा अध्यात्माचा अर्थ काय आहे, ते तुम्ही पहिला समजा आणि ओके. मग अध्यात्माकडे जा, ओके. ओके. असं आहे. सो आपण आता दत्त साधना या विषयाकडे वळूयात, की हां. दत्त साधना कशी केली पाहिजे? कसं आहे, सगळ्यात मेन म्हणजे साधना कुठलीही करा. हं. पण तुमचं मी जसं सांगितलं आत्मा पाहिजे. हां. तुम्ही अगदी प्रत्येक आता महाराजांचे जे काही 5 दर्शी रूपं आहेत, हं. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, त्याच्यानंतर नरसिंह स्वामी आहेत, हं. त्याच्यानंतर म्हणजे वरती दत्त महाराज आहेत, त्याच्याखाली श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, त्याच्यानंतर नरसिंह महाराज आहेत. हं. मग त्याच्याखाली मग पुन्हा पण आपण जे हे 3-4 रूपं आहेत, त्याच्यानंतर औदुंबराचं रूप आहे, आसपीठापूरसारखे त्यांचं हं. प्रत्येक क्षेत्र आहे. तर बघा दत्त साधना कशी करावी याच्यावर तुम्हाला प्रत्येकाचं एक वर्णन सांगते. आपण औदुंबरापासून सुरुवात करूया. मी हं. तुम्हाला त्याचं सांगेल. औदुंबराचं जर तुम्ही दर्शन झालं, तर तुम्हाला आत्मशुद्धी करण्याचं एक म्हणजे एक आत्मशुद्ध होण्याचं एक अकाली दर्शन होतं. ओके. हा शब्द तिथे आहे. म्हणजे तुमच्या मनाला खूप शांतता आणि समाधान मिळतं. तुम्हाला जर ह्या पृथ्वी तलावरचे कर्म, तुमच्या हातून जे घडणारे कर्म असतील, कुकर्म असतील, काही जे हां. तुमच्याकडनं अघटित गोष्टी घडतात, जी की धर्माला लागून नाहीयेत. ओके. जे काही तुमच्याकडनं जे आपण असं म्हणूया, की पाप घडतं. हं. थोडक्यात म्हणजे पापं घडतात किंवा जे काही अनिती घडते, ह्या सगळ्या गोष्टी जायचं असेल तर औदुंबराला जा. ओके. त्याच्या तुम्ही पुढे गेले तर नरसिंहवाडीला जा. हं. नरसिंहवाडीमध्ये काय आहे, तुम्हाला साक्षात परमेश्वर तुम्हाला तिथे भेटणार. ओके. मग जर तुम्हाला अध्यात्म करायचंय, तर तुम्ही वर्षातून एकदा वाडीला गेलं पाहिजे. तिथे जाऊन तिथे तिथे समाधी आहेत, 4 प्रकारच्या समाधी आहेत. तुम्ही तिथे जाऊन 4 प्रकारच्या त्या समाधी का घेतल्यात तिथेच जा. त्या हं. पिंपळाच्या झाडाला हात लावा.
मारुतीचं मंदिर आहे, ते मारुतीचं मंदिर तिथे का आहे? त्याचं दर्शन घ्या. ओके. अध्यात्म ज्याला करायचंय त्याने त्याचं दर्शन घ्या. महाराज साक्षात तिथं ब्रह्मदीत असतात. दर शनिवारी रोज तिथे पालखी निघते. त्या ओके. पालखीला तुम्ही एकदा तरी ते स्पर्श करून त्या पालखीचा जो काही एनर्जी आहे ती घेतली पाहिजे. हां. ते तुम्हाला तिथं समाधान, शांती जे काही असेल तिथं जाऊन तिथे नरसिंहवाडीला तुम्ही गेले, तिथं जाऊन 1 दिवस तरी मुक्काम करा. ती शांतता अनुभवा. कृष्णाकाठी जे महाराज बसलेला आहे, हां. त्या पादुकांचं दर्शन घेताना जी अनुभूती होते ती अनुभवा. त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला काय करायचंय. तुम्ही गाणगापुरात गेले. ज्याला मोक्ष पाहिजे या सगळ्यापासून, त्यांनी गाणगापुराचं सगळी साधना करावी. ओह! आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कर्दळीवनात किंवा पिठापूरला जर जायचं असेल, हां. ह्या सृष्टीचा जसा संचार चाललाय, जे तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिजे असेल, तर तुम्ही पिठापूरला गेलं पाहिजे. ओके. म्हणजे हे जे दत्त महाराजांचे विभिन्न रूपं आहेत, हं. साधना करण्याची रूपं आहेत किंवा का कुठल्या परमेश्वराची साधना, एकच सगळं आहे, एकच अवतार आहे, पण हां. विभिन्न त्याचे कार्य आहेत. मग तुम्हाला जेव्हा साधना करायची असते, तर का करावी साधना? हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, हां. हे जे देवस्थानचं प्रत्येक ठिकाण आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळी-वेगळी अनुभूती येते. ओके. त्यामुळे विशिष्ट एका देवस्थानाला म्हणजे विशिष्ट जिथं गाणगापूरची एक वेगळी एनर्जी आहे, नरसिंहवाडीची एक वेगळी एनर्जी आहे, ओके. औदुंबराची एक वेगळी एनर्जी आहे, पिठापूरची एक वेगळी एनर्जी आहे. जिथं-जिथं महाराज स्थायिक आहेत तिथे. ओके. त्यामुळं साधना करत असताना किंवा दत्त साधनेत जात असताना याचा सगळ्याचा विचार करा आणि मग त्या एनर्जीला तुम्ही हे करू शकता. साधनेत घेऊ शकता असं आहे. ओके. आता माझं स्वतःचं मी तुम्हाला मागच्या वेळेस पॉडकास्ट दुसरे आले तेव्हा मी तुम्हाला सांगितलं हं, होतं हं. माझी नरसिंहवाडीची साधना आहे. हां. पण मी का करते? मग गाणगापूरला पण महाराजच आहेत, हां. पिठापूरला पण महाराजच आहे. आणि इकडं जर गेलं तर औदुंबराला पण महाराजच आहे. पण मी बरोबर. औदुंबर असं नाहीये की मी प्रत्येक देवाच्या काही मी फक्त वाडीतच जाते. हां. आली वेळ तर सगळ्या देवाला पाया पडते. पण मी नरसिंहवाडीत हे माझं विशिष्ट महत्त्व आहे. हं. मी तिथं विशिष्ट महत्त्वाने जाऊन मी माझ्या ज्या साधना करते. कारण मला माझ्या जी काही अंतर्बाह्य जे मनात जी माझी घालमेल आहे, हां. माझ्या पूर्वीच्या जन्माचे काही साठे असतील, ते मला शोधायचे आहे म्हणून मी ओके. महाराजांची साधना करते. बरं, ओके. महाराजांची साधना होत असताना प्रत्येकजण महाराजांची साधना नाही करू शकत. बरं. त्याचं कारण असं आहे, की तुमच्या ते पूर्व संचितामध्ये असावंच लागतं. ओके. तुमच्या आत्ताच्या संचितामध्ये असावं लागतं, येणाऱ्या संचितामध्ये असावं लागतं, तेव्हा तुम्हाला त्याची एनर्जी भेटते. ओके. मग तुमच्या संचितात नाहीये ना ते, मग तुम्हाला ते मिळवायचंय. म्हणजेच हां. काय? दत्त साधना करायची. मग तुम्ही काय केलं पाहिजे? साध्या-साध्या गोष्टींमधून सकाळी 5 कर्म करायला सुरुवात करा. जो ओके. कुणी दत्त साधना करतो त्यांनी गाईला पोळी, हं. श्वानाला दूध रोटी, मुंग्यांना दही साखर म्हणजे दही साखर घाला किंवा मुंग्यांना साखर घाला. हां. चौथं गोष्टी कावळ्याला काही ना काही घास द्या आणि 5वं ओके. म्हणजे तुमच्या पितरांना रोज काही ना काही खाऊ घाला त्यांच्या नावाने. हे ओके. 5 कर्म तुम्ही करायला सुरुवात करा आणि मग दत्त साधनेत जा. हे का कर्म आहे? तर हे महाराजांनी दाखवून दिलेलं आहे, की हे तुमच्या अवतीभोवती जे कर्म आहेत ना, हां. हे तुमचं ब्रह्मा, विष्णू, महेश. महेश मोक्ष देतात. ब्रह्मा हां. चालन हरतायत आणि जे काही हे आहे ते ज्ञान प्रबोधनी आहेत ना. हां. मग त्यामुळे हे तुमचं जे सांसारिक जीवन चालणार आहे, हे तुम्ही केलं पाहिजे. ओके. मग हे तुमच्या अवतीभोवती श्वान कोण आहे? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. हां. गायीचं तुम्ही सेवा केली, गाईला दूध रोटी दिलं तर वात्सल्य मिळतं. हां. म्हणजे हे तुमचे काय तुमच्या पाठीमागं जर काही कुणी कुकर्म केलं असेल किंवा आपल्याकडे हल्ली त्याला शब्द खूप मोठा आहे ब्लॅक मॅजिक. तुम्हाला हो. काही कुणी ब्लॅक मॅजिक केलं असेल तर तुम्ही श्वानाची सेवा करा. आता ओके. याच्या अनुषंगाने सांगायचं झालं सर तुम्हाला मला सांगा आता सध्या जे जनावरांकडे पाहण्याचं हे आहे म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल, कुठलाही हे हां. किती वाईट आहे. आपण सोशल मीडियावरती पाहतो. कसं तुम्हाला सिद्धिप्राप्ती होणार? हं. कसं हे करणार? तुम्ही जनावरांना किती मारताय, किती हं. त्यांच्याकडे तुम्हाला त्यांची सेवा होत नसेल ना, त्यांना त्यांच्या हल्ल्यातवर सोडून द्या. हं. पण तुम्ही तुमच्याकडे ओढून तुमचं कर्म घेऊ नका. लोकांना कर्माची शाश्वतीच राहिलेली नाहीये. हां. मुळात काय झालंय लोकांना काहीतरी आपण चुकीचं करतोय याचं म्हणजे हेच राहिलेलं नाही. म्हणजे हं. गिल्टीच नाहीयेत त्या गोष्टीचे त्यांना. म्हणजे त्यांचं हे होतच नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय. हां. अरे जाणवतही नाही आणि जाणून घ्यायचंही नाहीये. हां. त्यामुळं कुठल्याही साधनेस असेल जनावरांचा अपमान करू नका. साध्या-साध्या गोष्टी आहेत. अगदी सकाळी तुम्ही उठले, भोपाळीपासून जेव्हा तुम्ही हं. भोपाळी चालू होते, तेव्हापासून जर तुम्ही दत्त साधनेत यायचं असेल, सकाळी दत्तबावन्नी वाचा. ओके. दत्तबाबांनी वाचली तर तुम्ही साधारण तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल, तसबीर असेल,
तर एक जपमाळ तुम्ही करा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा तेही हां. नसेल, दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. किती मोठा त्याच्यामध्ये गुरुदेव राइट. दत्तांची एनर्जी आहे. हं, मंत्र साधनेची जेवढी एनर्जी आहे, तेवढी कशातच एनर्जी नाहीये. हं. जेव्हा मी तुकाराम महाराजांचं तुम्हाला जेव्हा महाराजांचं जेव्हा हे दिलं, महाराज तर फक्त भजनच म्हणत होते ना हो. परमेश्वरासाठी. बरोबर आहे. म्हणजे काय त्या भजनात तल्लीन होऊन ते परमेश्वराला हं. आव्हान करत होते. मग करेक्ट. त्याच्यासाठी परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला काय दिलंय ह्या आपल्या याच्यामध्ये मंत्र. हां. मंत्र तुम्ही जेवढे जवळ मंत्र जेवढे शुद्ध आणि एक सात्विक मनाने म्हणाल, तेव्हा तुम्ही साधनेच्या जवळ जाताय. जेव्हा हां. तुम्ही साधनेच्या जवळ जाताय तेव्हाच तुम्हाला सिद्धी प्राप्ती होते. करेक्ट. त्यामुळं कसं आहे, की तुम्ही अध्यात्माची जोड मंत्राला असावी, मंत्राची जोड साधनेला असावी आणि साधनेला जर तुम्हाला जोड भेटली परमेश्वराची, तर मग सिद्धी प्राप्त होते. हां. ओके. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहेत ना. मग बरोबर आहे. सगळ्यात जास्त आता काय होतं, काय-काय कंडिशन्समध्ये लोकांनी दत्त साधना करावी. तुमचं प्रमोशन होत नसेल, दत्तबाबांनी वाचा. ओके. तुमच्या घरात ब्लॅक मॅजिक होत असेल, नरसिंहवाडीला जाऊन या. एकदा गाणगापुरात जाऊन एनर्जी करा. तिथं काहीच हां. करायचं नाही. महाराजांना वस्त्र न्या, एक नारळ न्या आणि फक्त महाराजांच्या चरणी अर्पण करा. भोंदूगिरी कोणाची पाहूच हां. नका. तरी तुमचं जे काही ब्लॅक मॅजिक कुणी केलंय ते सुद्धा निघून जाणार हं. आहे. ज्यांना कोणाला अध्यात्माच्या रिलेटेड मी ह्या पॉडकास्टच्या रिलेटेड सांगते सर. कितीही टोकाचं ब्लॅक मॅजिक कुणी केलं असेल, कुणी हां. बाहेरची एनर्जी केली असेल, कुणाला पिशाच लागलं असेल, कुणाला आता काय होतं, की एनर्जी सोडल्या जातात. एक हं. पाठीमागे काय वाईट शक्ती सोडल्या जातात. ओके. तुम्ही नरसिंहवाडीत जा, शनिवारच्या पालखीचं दर्शन घ्या. कितीही चुकीची, कितीही एनर्जी असली, किती हाय लेव्हलची, निघणार म्हणजे निघणार. ओके. हे दत्त साधनेत ताकद आहे. हं, हं. दत्त साधना कशी नवनाथ नारायण म्हणजे दत्त साधनेतून जे नवनाथ नारायण तयार झालेत, त्यांच्याकडे तर तंत्र साधनेचं तोडण्याचंच काम आहे ना. हां. हे लोकांनी समजलं पाहिजे. साक्षात महाराजांनी ते तोडण्याचं काम ठेवलं नाही. हां. आपल्याजवळ ठेवलं नाही. कारण त्यांना वेगळं कार्यसिद्धी होती. हं, हं. गुरुतत्वाचं जे आता कसं असतं सगळ्यात आपण जर ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाहिलं गेलं, तर सगळ्यात मोठा हेवी प्लॅनेट आहे तो गुरु. बरोबर. मग गुरु जेवढे मग आता तुम्ही मला सांगा, सगळे एवढे प्लॅनेटचे प्रत्येकाची एनर्जी आपल्या स्थिरावरती खूप हाय आहे. हां. म्हणजे सूर्याची एनर्जी हाय आहे, चंद्राची एनर्जी हाय आहे. पण सगळ्यात पॉवरफुल जो एनर्जी जी आहे ती गुरुतत्वाची आहे. मग ओके. गुरु काय देतो तुम्हाला? मोक्ष देतो. हां. गुरु तुम्हाला ज्ञान देतो. गुरु तुम्हाला समाजात बसवतो. गुरु तुम्हाला सही मार्गावर चालवतो. गुरुचं जर बळ नसेल तर तुमचं लग्नही होऊ शकत नाही. हां. गुरु जर तुमचा इफेक्टेड असेल तर तुम्हाला मुलं संतती सुद्धा होत नाही. ओके. गुरु जर तुम्हाला जर जास्त तुमच्या पत्रिकेमध्ये चुकीच्या पद्धतीने अपंगत्व मुलांना हं. जन्माला घालता तुम्ही. ओह! बरं मग तुम्ही गुरु साधना कशा पद्धतीने केली पाहिजे? हं. मग गुरु साधना करत असताना सगळ्यात मेन तर कुठलीही साधना करताना तुम्ही गुरु हा केलाच पाहिजे. ओके. एक श्लोक आहे बघा. हं. अ, हरियो रुष्टे गुरुहु दातः, ओके. गुरुहु रुष्टे हरियो दाता. हरी जर रुसला तर पंचायत होते, हं. पण गुरु जर रुसला तर मग फारच वेगळं आहे. ओके. असं आहे. म्हणजे एक वेळेस नारायण रुसला तरी चालेल, पण हां. तुमचा गुरु तुमच्यावरती रुसला नाही पाहिजे. ओके. असं. मग ते हे जे का आहे, तर गुरु जे म्हणजे आता आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याला पण काहीतरी साधन असतं बघा. करेक्ट. आता तुम्ही मला जर एखाद्या मंदिरात जायचंय, पुजारी का ठेवलेत तिथे? ते गुरुतत्वच आहे हां. ना. ते जे काही द्यायला जर परमेश्वराच्या जवळ जायचं तर ते एक हेच आहे. बरोबर. नारायणाची प्राप्ती व्हायची असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा गुरु करावा लागतो. हं. म्हणजे कुठल्याही साधनेमध्ये, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही वैष्णव पंथामध्ये जा, हरे कृष्णामध्ये जा, गुरु साधनेत जा, शक्तिपाताची दीक्षा घ्या, गुरु साधनेची दीक्षा घ्या. कुठली स्वामी सेवेत जा, तुम्हाला गुरु करावा लागतो. ओके. तरच तुम्ही गुरु साधना व्यवस्थित करू शकता. करेक्ट. मग म्हणजे गुरु करायचा म्हणजे तुम्ही काही सांगढोंग केलं पाहिजे हं. का? तुमच्या अंतर्मनाला जर जो व्यक्ती योग्य वाटतो, हं. मला असं म्हणायचंय की गुरु कसावा असं आता साक्षात दत्त भगवानांनी 24 गुरु केले होते. त्यांना ओके. तरी ते गुरु तत्वात असून, सगळ्यात मोठ्या गुरु तत्वात असून, तरी त्यांना 24 गुरु करावे लागले. मग हं. दत्त महाराज स्वतः म्हणतात, कितीही काही झालं तर ह्या पृथ्वी तलावरती येणारा प्राणी हं. त्यांचं स्वतःचं तुम्ही गुरुचरित्र जर छान एक शांततेत जर वाचलं 53व्या अध्यायाच्या 4थ्या चरणामध्ये ते लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? जर तुम्ही तत्वज्ञानी असाल, संवेदनशील असाल, सबलवाणी असाल, हं.
तरी तुम्हाला गुरुची तुम्हाला हे घ्यावी लागते, मदत घ्यावी लागते ओके. कोणत्याही कंडिशन्समध्ये. कसं असतं, कौशल्यवाणी असते एखाद्याची, सरस्वती हं. विराजमान असते, पण जर गुरुची साथ नसेल तर ती वाणी पण भेटत हां. नाही. मग त्याचं कारण असं आहे बघा ना, जे लोकं आज अध्यात्म करतात, जे लोकं आपण असं म्हणूया की ज्ञान प्रबोधनी करतात, हं. समाजाला दर्पण दाखवतात, त्यांना तरी कुठेतरी गुरुची कृपा असतेच ना. बरोबर. मग ते आता कुणी उठेल आणि असं कसं काय सांगेल? मग त्यामुळे तुम्ही गुरु करताना किंवा गुरु संप्रदायात जाताना, गुरु म्हणजे जेव्हा शक्तिपाताची दीक्षा घेता किंवा कुठल्याही गुरुशक्तीचं तुम्हाला आकलन करायचंय, हं. गुरुशक्तीचं तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचंय, गुरुशक्तीचं तुम्हाला आत्मा जाणून घ्यायचंय. जे ज्ञान आहे, अध्यात्म आहे, जे जाणून घ्यायचंय, तर तुम्ही एकदम शुद्ध अंतःकरणाने केलं पाहिजे असं हो. आहे. तुम्ही आता इतकं सुंदर गुरु का गरजेचा आहे याविषयी सांगितलं. हो. पण आज आपण वातावरण बघितलं, की तर कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही, असा हां. संभ्रम सगळ्यांचा झालाय. सो मग बरोबर आता हा आहे. गुरु करणं हे मला तरी असं वाटतं सोपं नाहीये. मग हं. यासाठी काय मार्ग आहे? सगळ्यात मेन ना तुम्ही गुरु करताना त्याच्या चारी दिशा पहा. हां. तो किती म्हणजे आता तर हे पहिल्यांदा लोकं कुणाला अगदी तुम्हाला फाटक्या सदऱ्यातला गुरु असायचा पूर्वी हो. लोकांचा. म्हणजे त्याला कुठलंही त्याच्या अंगावरती कुठल्याही मोत्याच्या माळा नसायच्या, कुठल्याही हं. रुद्राक्षाच्या माळा नाही, त्याच्याकडं कुठलंही देवस्थानचं ट्रस्ट नसायचं, काही करेक्ट. नसायचं. ते गुरु साधनेत जाताना ते इतकं हे होतं. हं. गुरु तुम्ही करताना तुमच्या जर अंतर्मनातून आवाज आला तरच गुरु करा. ओके. कारण हे बाहेरचं वातावरण आहे. आज आपल्यापेक्षा कितीतरी हजार पटीने ज्ञानी असणारी लोकं सुद्धा त्याला भुलतात. बरोबर. त्यामुळं समाज एका कलियुग आहे ना, हं. कलीकडे चाललेला समाज आहे. त्याच्यामुळं थोडासा अवेअर राहूनच गुरु केला पाहिजे. पण मला काय म्हणायचंय, जरी कलियुग जरी असलं, जेव्हा गुरु करत असेल, तुम्ही हं. जेव्हा संप्रदायात जात असाल, तर तुम्ही चांगले वागायला सुरुवात करा ना. म्हणजे ओके. समाज चांगला वागेल. करेक्ट. समाज चांगला वागला का हे जे काही जगात घडते ते हं. घडणार नाही. आता तुम्ही मला सांगा प्रत्येक असं म्हणजे हे जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे, तेव्हापासून ही साखळी चालू असते हो. जे हं. काय आहे आता समजा पहिलं जे कर्म करायचे, जे काही वाईट कर्म असेल, प्रत्येक राजवाड्यांना पण ह्याचा सगळ्याचा आधार घ्यायला लागत होता, जे की आता करेक्ट. वाईट कर्म चाललंय. हां. पण ते तुम्ही कशासाठी घेताय याचं पण हे तुम्ही विचार करा. हं. तुम्हाला तेवढी त्याची गरज आहे का? तुम्ही तेवढे त्यातला म्हणजे तुमची कॅपॅसिटी आहे का तेवढी त्या हां. बॉडीला ते एक्सेप्ट करण्याची? बरं, तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या मुलांचं काय होणार आहे? हां. याचा विचार करा. तुमचा त्याच्यावरती काही तुमच्या जर जनरेशनवर काही फरक पडतोय का? हं. याचा विचार करा. बरं, काही पण लोकं काही पण आता काय अघोरी विद्या करतात हो. आणि प्रचंड म्हणजे सगळ्यात संभ्रमित करण्याचा प्रकार फार चाललाय सर. हां. सगळ्यात म्हणजे आता सगळं एवढं खरात प्रकरण हो. किती प्रचंड मोठं आहे. त्याच्यानंतर हे 2-3 प्रकरण झाले. एक तर पहिली गोष्ट कशी असतं, जो म्हणतो ना, की मी गुरु आहे, हां. त्याला गुरुच करू नका. ओके. तुमची इच्छा झाली पाहिजे त्याला गुरु करायची. ओके. आणि जो म्हणतो ना, मला गुरु करून घ्या, त्याला गुरुच करू नका. त्याचं कारण हो. सांगते. गुरुदेव दत्त जेव्हा स्वतः गुरु करायला जात होते, जेव्हा त्यांनी त्या एका किडा आहे तो हं. किडा. त्या किड्याचं नाव वैष्णव धर्मामध्ये त्याचं काहीतरी हे नाव आहे. दत्त महाराज त्याच्याकडे गेले. त्याची ते दिवसभर महाराज त्याची ते सरड्यासारखं त्या सरड्यासारखं त्याचं नाव वेगळं आहे. पण ते इथून उडायचा, तिथं जायचा. ते म्हटले, "मला तुझी ना जी चाल आहे, ती चाल माझ्याकडं पाहिजे." गुरूंना मोह झाला ना. ओह! गुरु साक्षात तेव्हा जे ते त्याला हे करत होते, त्या प्राण्याचा मोह झाला. हं. मग ते आता त्याला पर्याय नाही ना. हे गुरुदेव दत्तात आहेत. हं. आणि ते प्राणितत्वात आहेत ना, मग आता त्यांना मोह झाला. म्हटले, "मला तुला गुरुच करून घ्यायचा आहे." पण आता ते कसं ते प्राणीचं ते हां. वेडं ते वेडच. म्हणजे असं करेक्ट. म्हणायला काय ते ज्याची त्याची बुद्धी जशी हं. परमेश्वराने दिली आहे, सृष्टी निर्माण. पण म्हटले, "मला मोहच झालाय." फक्त महाराजांना पाहायचं होतं, म्हणजे साक्षात गुरुदेव दत्तांना पाहायचं होतं का हे उड्या का मारतंय? ते उड्या मारण्यासाठी त्यांनी त्याला म्हणजे गुरु करून घेतलं. त्याने पण ओके. देताना काय म्हटलंय, की "आजपासून चल, तू माझं हे." पण त्याची परीक्षा घेण्यासाठी महाराजांना 3 तप थांबावं लागलं. मला हो. सांगण्याचा उद्देश काय आहे, एका म्हणजे ती जो जीवजंतू होता, तो महाराजांनी त्यांचे 24 गुरु होते. हं. त्या 24 गुरूंमध्ये जे त्यांनी तो गुरु केला होता, त्याला महाराजांना स्वतः 3 तप थांबावं लागलं. म्हणजे तुम्ही ओके. किती तप थांबलं पाहिजे? तुम्ही किती विचारातनं गुरु केला पाहिजे? हे तुम्ही ठरवा. हं. कारण आपण कलियुगात आहोत. मग मला असं म्हणायचंय, की
गुरु करताना साक्षात महाराजांनी सुद्धा तुम्हाला ही का असते बघा, आपल्या पोथ्या पुराणामध्ये गेल्या वर्षीचा एक आपला कोविड आला, हं, त्यावेळेस माऊलींनी जो एक हे लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे. हं. ज्ञानेश्वराच्या 7व्या अध्यायामध्ये साक्षात महाराजांनी लिहिलं होतं, की एक अध्ययन आल्यानंतर त्याच्यामध्ये कोरोना नावाचा हे येईल. म्हणजे आपले ओके. किती आपले जे संत होते, किती हं, श्रेष्ठ आणि किती बुद्धिवंत होते. हं, संजीवनी समाधी घेतली, तरी पण त्यांनी कधी कोणाला गुरु करून घेतलं नाही. हं, म्हणजे त्यांनी साक्षात कधी कोणाला हे केलं नाही. हं, तरी पण त्यांनी एवढा म्हणजे ज्ञानेश्वरीसारखा एवढा महान ग्रंथ लिहिला. हं, परत पसायदानासारखं इतकं मोठं हे केलं. बघा ना, आता माऊलींचा शब्द आहे. मी काय आपण स्वतः सांगत नाहीये, हं, माऊलींचा शब्द आहे. "आता विश्वात मके देवे, हं, येणे वाग्येत तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानी." हं, म्हणजे जे जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. हं, म्हणजे ज्यांना जगाला जे जे भेटायचंय ते भेटू दे. हं, तया तुमचं सत्कर्म वाढणार आहे. म्हणजे साक्षात माऊलींना तेव्हा ते हां. लिहिलेले. जो जे वांछिल ते ते जावं प्राणी जातं. म्हणजे हे जे तुम्ही सत्कर्मात राहिले का जे ह्या प्राणी जाताला जे जे भेटणार आहे, या हां. सृष्टीतनं सगळं भेटणार आहे. मग हे जे आपल्या संतांनी सांगितले, मग तुम्ही कशाला ह्या शब्दकोशात अडकता? का हं, मी गुरु आहे, हं, मी अमका आहे, मी धमका आहे. कशाला अडकता? तुम्ही तुमचे नेत्र जे तुम्हाला 2 नेत्र जे परमेश्वराने दिलेले आहे, चांगलं वाईट अवतन करण्यासाठीच दिलेले आहेत ना. बरोबर. जे तुम्हाला अवतन करायचं आहे तुमच्या आचरणामध्ये, ते जर तुम्हाला शुद्ध ठेवलं, तर तुमची एक उघड ह्या नेत्रांनी पाहिलेली उघड झाप जी आहे, ती हां, पवित्र होईल आणि करेक्ट. पवित्र झालं की गुरु कुठला करावा हे तुम्हाला साध्य होईल आणि हं, साध्य झालं तर परमात्मा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमचा गुरु हा तुमच्याकडं परत येईल. ओके, असं आहे. म्हणजे ही साखळी आहे. हे तुम्ही आम्ही सांगण्याचे काही कारणच नाहीये, ओके. की मग मीच तुझा गुरु आणि तू हं, माझा शिष्य असं हं, होतच नाही. ओके. तुम्ही मला सांगा, जेव्हा नवनाथ नारायणकडं आता तुम्ही गोरक्षाकडं डोळा मागितला, हं, त्याला त्यांनी वडे मागितले तर त्यांनी डोळा काढून दिला. म्हणजे त्याच्या हो. किती श्रद्धा होती बघा. मच्छिंद्रनाथांनी म्हणजे नवनाथ आज हे आहे ज्यांनी नवनाथ ग्रंथ वाचला असेल आपल्या हो. अध्यात्मातल्या लोकांना माहिती आहे. त्यांनी जेव्हा गोरक्षाकडे हे मागितलं म्हणजे गोरक्षनाथांकडे ते हे केलं, गुरूंनी मागणी केली तर फक्त त्या उडदाच्या वड्यांसाठी त्यांनी डोळा काढून दिला. हं, एवढं समर्पण असावं. आता तुमचा गुरु तुमच्यासाठी काय करेल हे तुम्ही हं, विचार करा. कारण हे बघा कसं असतं अध्यात्माकडे तर तुम्हाला जायचंय. तुम्हाला सगळं फॉलोअप घ्यायचंय. आज विविध पॉडकास्टमधनं ह्या इतक्या सुंदर सृष्टी इतकी निर्माण झालेली हं, आहे. तर त्याच्यामध्ये लोकांना काही ना काही हवंच आहे ना. बरोबर आहे. नाही पाहिजे असं काहीच नाही. पण हं, उघडं अंतर्कन मन तुमचं जे काही डोळे उघडे ठेवून तुम्ही जे कराल, ते ते तुम्हाला जे रुचल तेच तुम्ही केलं पाहिजे. काही लोकं म्हणतात, "मग आम्ही कृष्णाचं करतोय, मग दत्ताचं का करायचं नाही?" हां, कसं होतं, ज्याच्या मनात हा मैल आला ना, म्हणजे मग ते कुठलंच साधना नाही करू शकत, हे हं, मला वाटतं. म्हणजे माझा हा लोकांना संदेश राहील, कोणत्याच देवाचं करू नका. पण आहे ना, असं तुमच्या मुखातून तुम्ही बोलू नका, की हां, मग हा श्रेष्ठ आहे, तो श्रेष्ठ आहे, असं नसतं. तुमचे जे कर्म नष्ट करण्यासाठीही तुमच्या परमेश्वराला म्हणजे तुमची निवड झालेली असते, ओके. साधना करण्यासाठी. तुम्ही नाही ठरवू शकत का कृष्ण श्रेष्ठ आहे, दत्त महाराज श्रेष्ठ आहे, की ब्रह्मा विष्णू श्रेष्ठ आहे. हां, तुमचे कर्म ठरवत असतात, की मला कुठल्यांच्या सानिध्यात जायचंय. करेक्ट. तर तुमचं अध्यात्म होतं. आणि लोकांना फार हे, की आता काय होतं, आपण स्वामी सेवेत आहोत. आता स्वामींचं इतकं करतात. हं, स्वामींच्या अनुभूती इतक्या हजारो म्हणजे आपल्या पूर्ण किती हजारो असे हो, लाखो लोकं आहेत, की त्यांना स्वामींची अनुभूती आहे. का आहे? एकनिष्ठ होऊन हां, त्यांचा तारक मंत्र म्हटला जातो, हे म्हटलं जातं. मग स्वामी हे मनुष्य देहरूपी होते ना. बरोबर. हां, मग स्वामींनी काही वेगळं केलं होतं का? दत्त संप्रदायातलीच ते साखळी आहे ना. हं, जे साई साखळी म्हणजे साई बाबा आहेत, ते दत्त संप्रदायातच येतात. बरोबर. जे स्वामी समर्थ आहेत ते याच्यातच येतात. स्वामींचा पण अवतार त्याच्यातच आहे ना दत्त हं, महाराजांमध्ये. मग तुम्ही ठरवू नका, की तुम्हाला कोणत्या देवाला हे करायचंय. तुम्ही हं, तुमच्या वाणीतनं नाही म्हटलं पाहिजे. समजून घ्या कोणताही जन्म म्हणजे जो आपला जन्म झालेला असतो, म्हणजे आपण पूर्वीच्या जन्मात किडा होतो, माकडं होतो, काय होतं हे हं, कुणालाच माहीत हं, नसतं. ते कर्म कट करण्यासाठी आत्ताचे जे भगवंत तुमच्या जवळ येतात, तुम्हाला जे कर्माला जवळ बोलवतात, ते कर्म कट करण्यासाठी असतात. ओके. ते तुमच्या हौसे-मौसेसाठी हं, नसतात.
त्याच्यामुळं तुमच्याकडून हे वाक्य आलंच नाही पाहिजे. कुठल्याही मनुष्य देहाच्या याच्यात आलं नाही पाहिजे का मी वैष्णव साधक आहे. वैष्णव साधक आहे हेच नाहीये. कृष्ण साधक आहे. हां. सगळेच काय हे होऊ शकत नाही. देव होऊ शकत नाही. हं. मग देवाने काय केलेलं आहे? प्रत्येक पंथ बनवलेला आहे ना, हां. असं. आणि हे सगळं आपण ठरवलेलं आहे. तू ह्या पंथाचा, त्या पंथाचा. बरोबर. परमेश्वराची जी एनर्जी आहे, ती एकच आहे. हं. ती फक्त ह्या सृष्टीच्या रूपात विभिन्न झालेली आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा सुरुवातीला जसं सांगितलं पॉडकास्टच्या याच्यात स्वामी विवेकानंदांना ती हं. अनुभूती झाली. गौतम बुद्धांना ती अनुभूती झाली म्हणून ते त्या मार्गावरती गेले. हां. त्यालाच तर अध्यात्म म्हणतात. आणि आपण मनुष्य देह काय करतोय? हा दत्त संप्रदायाचा, हा स्वामींच्या संप्रदायाचा, हा वैष्णव, हा कृष्ण संप्रदायाचा, हा अमका, हा धमका, हे हां. आपण त्याच्यात गुंतलोय. बरोबर. तुम्ही त्या अध्यात्माचं टोक धरून चाला, तुम्हाला अध्यात्म मिळणार. आणि अध्यात्म मिळाली की सिद्धिप्राप्ती होणार. अध्यात्म जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सिद्धिप्राप्ती होतच नाही. स्वतः ह्या अध्यात्माच्या मार्गामध्ये श्री गुरुदेव दत्त हा जो हां. मंत्र आहे, हं. हा मंत्र माणसाच्या मनावर आणि एकंदरीच्या जीवनावर कशा प्रकारे प्रभाव टाकतो? प्रत्येक मंत्राची एनर्जी वेगळी असते. आपण हं. विठ्ठल, विठ्ठल म्हटलं की बघा आपल्या हां. हृदयाला एकदम एक स्पंदनं जाणवतात. करेक्ट. आपल्याकडे सायंटिफिक प्रूफ पण आहे, की हं. जर विठ्ठल, विठ्ठल 108 वेळा म्हटलं, तर तुमचा बीपी डाऊनला येतो. आता हं. बघा ना, श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं, की तुमचे माइंडचे स्पंदनं चालू होतात. ओके. आणि मग इथून वरचा भाग जो आहे, तो एकदम हलायला लागतो. व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट होतो, हलायला लागतो. आणि प्रत्येक बघा आपण कसं म्हटलं, की ओम भूर्भुवस्वः तर हं. त्याचं एक व्हायब्रेशन्स वेगळं आहे. ओके. मग त्यामुळं श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हटला, की तुमचा आत्मा शुद्ध होतो. ओके. आणि म्हणजे आत्मा शुद्ध झाला का हृदयाला तुमच्या पंपिंग करायला तो हां. भाग पाडतो. मग जितकं तुम्हाला देवाच्या परमेश्वराच्या जवळ जाता येईल, मी मगाशी जसं सांगितलं, हं. मंत्र साधनेचा वापर करा. ओके. परमेश्वराच्या जवळ जाण्याची एकच साधना आहे, मंत्र साधना. ओके. सकाळी उठल्यानंतर काही नाही केलं तर 10 मिनिटं मंत्र साधना करा. त्याला कुठल्याच कंडिशन्स नाहीयेत. हं. तुम्ही कुठल्या प्रकारची अंघोळ केली पाहिजे, काही केलं पाहिजे, काही नाही. देवाच्या जवळ जाण्याला तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. ओके. आणि तुम्ही सकाळी मेडिटेशन करा. सकाळी काय होतं, खूप काही असं मला तर मी तर नेहमीच सांगत असते, सर मला हसायला येतं काही हं. लोकांचं. आमच्या इथे एक गृहस्थ आहेत. हं. इतकं प्रचंड त्यांचा ना एवढा देव्हारा आहे. हं. आणि तो देव्हारा आहे ना, ते देवाला फुलं वाहतं असं इकडे वाहणार, इकडे काहीतरी करणार आणि ते इकडे मुलांना असं ओरडणार. ओह! आणि फोन आला का, फोन आला रे बघा रे किंवा हं. अ, अ, घरात काही कामगार लोकं असतील तर त्यांना चिडून बोलणार. तुम्ही ते देवांना श्राप हं. दिल्यासारखं आहे. तुम्ही देवांना श्राप देव नाही देऊ शकत. देव हसत असेल तुझ्यावर. हं. ही भक्ती काही कामाची नाही, ही तुझ्या हं. समाधानाची भक्ती आहे. करेक्ट. ह्या ध्येयाचीच आहे. तुम्ही ते 1 तास तिथं वेळ घालवण्यापेक्षा 10 मिनिटं बस आणि त्या प्रभूच्या इकडं एक चित्ताने बघ आणि हं. काही त्यांच्याशी बोलायचं शांततेत बोल. तुझे उरलेले 50 मिनिटं वाचतील. मी हं. तर असं म्हणेल, 10च मिनिटं बस, पण प्रभूची अशी सेवा कर, अशी सेवा कर, की तू 10 जन्मातही विसरणार नाही अशी. ओके. काही गरजच नाही ना ते कारण बाहेर चाललंय ना, हे हं. सगळं बाहेर चाललंय. आपल्याकडे बघा ते एक जर्मनीचं एक हे आलं होतं, सुनामी आले होते. त्याच्यातल्या त्या एका गृहस्थांची एक लेख वाचला होता मी. माझा हं. आध्यात्मिक कार्यक्रम होता आणि सुनामी झाली. सगळेजण हलायला लागला, हॉल हलायला लागला. ते सगळेजण बाहेर पळाले आणि गुरु अध्यात्मात एकदम एक चित्त लावून बसले. हं. काही वेळाने ते सुनामीचा काही जो प्रचंड काळ होता तो थांबला. ते आत आले. ते म्हटले, "सर आम्ही सगळे बाहेर पळालो आणि मग तुम्ही सर आतच म्हणजे गुरु तुम्ही आतच का कसे काय बसले?" ते म्हटले, "तुम्ही सगळेजण बाहेर पळाले, मी आतमध्ये गेलो." ओके. हेच अध्यात्म आहे. हं. लक्षात आलं का? हेच अध्यात्म. तुम्हाला आत पळायचंय. करेक्ट. आत पळा. हे पहा. इथं जी हं. आज्ञाचक्रावरून जे काही हे होतंय, आत पळा. आत जाणवा काय-काय आहे. हं. रोज किती कोणाशी खरं बोलतो, किती खोटं बोलतो, किती प्रापंचिक जीवन खराब करतो, किती हां. लोकांना लुबाड्या करतो, किती लोकांशी काय बोलतो. आत पळा. एका अंतर्मनाने हां. एकदा शुद्धीकरण झालं, की अध्यात्म भेटतं. हे ओके. आहे, असं आहे. त्यामुळं
प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाहेर पळाले, कारण तुम्ही बाहेर शोधताय. म्हणून तर मी इथे आणि मग तुम्ही बाहेर आहात ना. हां. नाहीतर मग मी तुमच्यात असतो आणि इथं कोणीतरी वेगळा असता. बरोबर आहे. असं आहे ना, मग आत पळा. देवाशी एकनिष्ठ व्हायचं असेल, तर तुम्हाला आत पळलं पाहिजे. ओके. अंतर्मनात जाणून घ्या, की काय चाललंय, तर तुम्हाला अध्यात्म भेटेल, असं आहे. आपण बघतोय गुरुचरित्र हं. वाचल्यानंतर बऱ्याचशा अडचणी दूर होतात असं हो. म्हटलं जातं. हं. आर्थिक असू दे, कुठलेही असू दे. तर ते खरंच आहे का? 100% खरं आहे ना. आपल्या प्रत्येक ग्रंथाची एक एनर्जी आहे. एक जे आता गुरुचरित्र वाचलं, नरसिंह सरस्वती स्वामींनी पाहिलं. आज बघा तुम्ही वाडीत जा, सगळे तिथले जे ब्राह्मण आहेत, सगळे समृद्ध ब्राह्मण आहेत. हं, जे काही त्यांनी जो प्रत्येक अध्यायाचं एक चरण म्हणजे अध्यायाचं जे एक त्याचं संबोधन आहे, हं. ते प्रत्येक तुमच्या आयुष्याला कनेक्ट करतं. ओके. म्हणजे पहिल्या जो काही अध्यायापासून तर 53व्या अध्यायापर्यंत म्हणजे काय आहे, तुमच्या प्रत्येक आयुष्यात घडणारी एक घडामोड आहे. ओके. मग तुम्ही जर आता काही लोकं 4थाच अध्याय वाचतात, म्हणजे हो. त्याच्यात दत्त महाराजांचा जन्म हं, असं हे केलं जातं. काही लोकं 53वा अध्याय वाचतात, काही लोकं 52 अध्याय हं. वाचतात. पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही दंत संप्रदायिक असाल, गुरुचरित्र वर्षातून एकदा तरी वाचलं पाहिजे. ओके. त्यानी प्रचंड मिरॅकल्स आहेत सर. मी माझ्या काही कार्यक्रमांमधून लोकांना सांगितलं पण आहे. लोकांची आमच्याकडे अनुभूती आहे त्या ओके. गोष्टींची. कसं होतं, की जे तुमचं आज्ञाचक्र हं. त्याच्यापासून ओपन होतं. काही लोकं आता ओके. रेकी करतात, हिलिंग करतात, हां. ह्या सगळ्या गोष्टी करतात. रूट चक्र ओपन करतात. मग त्याच्यानंतर आज्ञाचक्र ओपन होतं, असं लोकांचं म्हणणं आहे. माझंही म्हणणं आहे, मी रेकीची ग्रँड मास्टर आहे. आता हं. माझ्या एवढ्या रेकीचे क्लासेस वगैरे चालतात. आज्ञाचक्र ओपन होतं म्हणजे गुरुचरित्र. ओके. त्याच्यातून तुम्हाला जर समजा कुणाला काही पिछाच जरी झाला असेल, हं, गुरुचरित्राचा स्पर्श जरी केला, हं. तरी सुद्धा बरेच निगेटिव्ह एनर्जी निघून जातात. ओके. असं आहे. आता तो ग्रंथ तर इतका पावित्र्य पाळण्यासारखा आहे का तो हां, असा कुणी त्याला स्पर्श सुद्धाही करू शकत नाही. हां. म्हणजे खूप एकदम असा ह्यानी पाळण्यासारखा आहे. त्याला सगळ्या गोष्टींच्या साधना करताना सगळे हे पाळून नियम पाळूनच ते करावं. ओके. कारण कुठल्याही वारी पाळायचा, कसं करायचं हां, म्हणजे त्याला मांसाहार तर कुठल्याच दत्त संप्रदायाला हां. चालतच नाही. पण ते करत असताना खूप नियम पाळूनच तुम्ही ते केलं पाहिजे, असं आहे. ओके, ओके. खूप फायदा होतो त्याने. तुम्ही आता गुरुचरित्राविषयी सांगितलं. हो, सो मला हे जाणून घ्यायचं आहे, की समजा एखाद्याला गुरुचरित्राचं पारायण करायचंय, हो. तर त्यासाठी नियमावली काय असेल? सगळ्यात मेन तर मांसाहार करू नका. विशिष्ट दिवशी गुरुवारी चालू करा, शुक्रवारी उद्यापन करा ओके. आणि घरामध्ये काही सुतक-पातक असेल, काही धार्मिक अडचणी असतील, तर त्या हं. कंडिशन्समध्ये गुरुचरित्र वाचू नका ओके. आणि गुरुचरित्र वाचत असताना मांडी मोडायची नाही. ओह! एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीनेच तुम्ही जर वाचलं आणि एकानेच वाचलं, तुम्ही आहार जो घेताय, एकच धान्य म्हणजे एक धान्याचा अर्थ असा, की जे पहिल्या दिवशी जे अन्न ग्रहण करणार हां. आहेत, ते 7 दिवस तेच खायचं. ओके. ते केलं तर एकदम पटकन फळं हे होते. आता कंडिशन्स अशा आहेत, की जर तुम्ही आजारी असाल किंवा काय असाल, तर ते हं. तुमच्या प्रकृतीला जाणून तुम्ही केलं पाहिजे. ओके. असं. पण मग समजा आपल्या ऑडियन्ससाठी मला हं, म्हणायचं आहे, की गुरुचरित्र वाचलं पाहिजे. हे हं. कुठल्या-कुठल्या केसेसमध्ये सांगितलं जातं? अर्थात वाचल्यानंतरनं काय फळं मिळतात? सगळ्यात खरं सांगू का, घरात खूप निगेटिव्ह एनर्जी असेल, कुणी म्हणजे बाहेरची करणी झाली असेल, त्या कंडिशन्समध्ये गुरुचरित्र वाचलं जातं. कुणाला काही जर प्रमोशन पाहिजे असेल नोकरी धंद्यामध्ये, तर हे वाचलं जातं. कुणाला असं म्हणजे प्रत्येक कंडिशन्समध्ये काय आहे, की काही लोकांच्या घरामध्ये खूप काही चुकीचं असतं बघा सर. हां. काही निगेटिव्ह एनर्जी असते, जसं की कोणी काही सोडलेलं असतं. हां, कशाचे जर निगेटिव्ह म्हणाल, तर आपल्याकडे गावाकडं चेडे-चपाट्यांचं वास्तव असतं. हां. तर ते काही जर आत्मा कुठे बांधलेला असेल किंवा काहीतरी नैसर्गिकरित्या तिथे काहीतरी एनर्जी सोडली असेल, गुरुचरित्र वाचा. तुमचे ओके, आता काही पाहिलं तर जनावरं मरत असतील, गुरुचरित्र वाचा. ओके, दुसरं तुम्हाला जर कुणी काय सारखे कोर्ट कचऱ्या त्रास होत असेल, तर गुरुचरित्र वाचा. ओके. त्याला पण कंडिशन्स आहेत. बरं. जर तुमच्या कंडिशन्समध्ये काही जर समजा वैवाहिक लाईफमध्ये काही आता खूप चांगलं चाललंय आणि हं. अचानक काही जर क्लॅशेस व्हायला लागले हां, हां. किंवा तुम्हाला काही जर हे आलं, चॅलेंज आले तुमच्या लाईफमध्ये, तर गुरुचरित्र वाचा. ओके. दुसरी गोष्ट अशी, की जर तुमची मुलं जर खूप प्रचंड आजारी पडतात आणि त्यांचा आजार सातत्याने वाढत राहतो किंवा हं. कमी होत नाही.
आजाराचं सावट कायम असेल तर गुरुचरित्र वाचलं पाहिजे. इतक्या साऱ्या ओके. गोष्टींवरती तुम्ही गुरुचरित्र वाचलं पाहिजे. ओके. कंडिशन्स अशी आहे, की फक्त सगळे नियम फॉलो करून तुम्ही गुरुचरित्र वाचा. पण मग अर्थात काय होतं, की सगळेच जण करू शकतील की नाही माहीत नाही. हं, कारण की जॉबला आता सध्या हं. नवरा-बायको दोघंही हेच. जॉब करतात, बरोबर. ही कंडिशन असते. पण मग ते जर करायचे आणि सगळेच नियम फॉलो करायचे, ते जर होत नसेल, हं, असे पर्टिक्युलर काही अध्याय आहेत का? म्हणजे पर्टिक्युलर समजा एखाद्याला प्रमोशन पाहिजे, हं. तर म्हणून हा एक अध्याय किंवा मानसिक शांतता पाहिजे म्हणून हा एक अध्याय, असं काही आहे का? सगळ्यात मेन जर तुम्हाला हे सगळं फॉलोअप नसेल घेत, हं. तर रोजच्या याच्यामध्ये सगळ्यात 4था अध्याय वाचा, जो ओके. दत्त जन्माचा आहे हं. आणि 53 अध्यायाचा की तो पूर्ण म्हणजे गुरुचरित्राचा सारांश 53व्या अध्यायात आहे. ओके, ओके. 53 म्हणजे तुम्ही 53वा अध्याय जर वाचला रोज किंवा हं. 4था अध्याय वाचला, तर पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळतं. ओके. 4था अध्यायामध्ये महाराजांचं जन्माचं हे आहे. हां, अनुसया मातेने कसा जन्म दिला महाराजांना, हां. तो पूर्ण त्याच्यामध्ये आहे. आणि जो 53वा अध्याय आहे, हा पूर्ण 52 अध्यायांचा 53 अध्याय बनलेला आहे. असंही आपल्याला पाहायला मिळते, की जेव्हा साधना सुरू आहे, हं, हं. त्यावेळेस काही लोकांना स्वप्न पडतात, हो. काही भास होतात. मग याचे काय संकेत आहेत? हे बघा काय असतं लोकं जेव्हा साधना करायला घेतात, काही लोकांच्या साधना कंप्लीट होत नाही. हं, बसलं की त्यांच्यावर जर बॉडीत निगेटिव्ह एनर्जी असेल हं, किंवा दत्त साधना घ्या किंवा कुठलीही इतर साधना घ्या. कधी आता बघा माझ्याकडे स्वामी सेवेकरी येतात. हं. स्वामी सेवेकरी सांगतात, "आम्ही स्वामींचा मंत्र म्हणायला लागलो, की मॅडम आमच्याच्यानी होतच नाही. मी 10 मिनिटं बसते आणि मग 10, 15, 11व्या मिनिटाला किंवा 5व्या मिनिटाला आम्हाला असं होतं, आता उठलंच पाहिजे, उठलंच पाहिजे." हां. म्हणजे एकनिष्ठ मन लागत नाहीये. दुसऱ्या गोष्ट असं आहे, की जेव्हा रेकीचे साधक माझ्याकडे येतात, तेही हीच गोष्ट सांगतात, की आम्हाला भास व्हायला लागतात किंवा आम्हाला असं घाबरल्यासारखं होतं. काही हं. लोकांना देवाच्या जवळ जायचं म्हणजे घाबरल्यासारखं होतं. हां. तर त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी करणी असते, निगेटिव्ह एनर्जी असते. ओके. तर त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी सोडलेलं असतं. त्याच्यामुळं ते जे आता कसं आहे देव आणि राक्षस एकत्र राहत नाही ना. मग हां. ही जी परमेश्वराची पॉवर आहे, मग ते घाबरल्यासारखं होतं. तर घाबरून न जाता ओके. जेवढ्या तीव्रतेने तुम्ही एकाग्र मन करून जर ते वाचायला लागले, तुमची साधना कंप्लीट केली, तर त्याच्यावर तुम्ही विजय नक्कीच मिळवाल. ओके. त्यामुळे हे खरंच असतं. काही लोकांना भास होतात, काही लोकांना घाम फुटतो, काही लोकांना घाबरल्यासारखं होतं, हां, काही लोकांना अनहायजेनिक वाटतं, काही लोकांच्या घरात क्लॅशेस व्हायला सुरुवात होते. हां. देवाचं करायला गेले की घरात भांडणं करेक्ट. होतात. घरात देवात करायला गेले तर काहीतरी विघ्न निर्माण होतात. हं, ते यज्ञ कर्म जे असतं ना, जी जी चुकीची एनर्जी आहे ती तुम्हाला करूच देत नाही. हं. करूच देत नाही ना, कारण त्याला पण तडफड आहे ना, त्याच्या मनाला करेक्ट. काहीतरी तडफड आहे ना. त्यामुळे तुम्ही जर समजा काही साधना करताय किंवा काही गोष्टींचं आता आम्हाला काहीतरी करायचंय. आपण हं. साधना का करतो? ह्या हां. सगळ्यातून एक बाहेर पडण्यासाठी ना. पण जी एनर्जी आहे ती करू देत नाही, असं आहे. मग ओके. त्याच्या विरोधात जाऊन तुम्हाला करावं लागेल, ओके, असं आहे. ओके. आणि प्रत्येक स्वप्नांचे संकेत वेगळे-वेगळे असतात. त्यामुळे हे संकेत हे एकदम कधी-कधी चांगले पण असतात, कधी-कधी वाईट पण असतात. ओके. हां आणि ही प्रभूचीच लीला आहे. म्हणजे महाराजांचीच लीला आहे ही एक. ओके, ओके. हो. परमात्मा कसं आहे बघा सर, परमात्माचा अर्थ काय आहे, की आत्म्याशी जे कनेक्ट असतं तो हां. परमात्मा. आणि कसं आहे, की ही जी एक सूक्ष्म जीवाची एनर्जी आहे, हं. ती तुमच्या अवतीभोवती आहे. आपण आता पॉडकास्ट करतोय. आपल्या अवतीभोवती कितीतरी सूक्ष्म जीव आहेत, ते आपल्याला हो. तरंगतपणाने ऐकतात आहे. मग ते बरोबर. कधी-कधी काय होतं बघा, आपल्याला कधी-कधी असं तुम्हालाही झालं असेल, असं मलाही बऱ्याचदा झालंय. माझे एवढे विभिन्न पॉडकास्ट झाले, त्याच्यावरती कधी-कधी असं वाटतं, की आता हा पॉडकास्ट नाहीच केला पाहिजे. का ओके. होतं? कधी-कधी तुमच्याकडे आल्यानंतर लोकांचं बघा, एनर्जी जर कुठे कनेक्ट झाली, तर हां. विघ्न येतात. त्या लोकांचा येण्याचा काळ असेल किंवा करेक्ट. काही असेल. तर ह्या ज्या गोष्टी असतात, तर त्या कनेक्टेड असतात प्रत्येक गोष्टीला. ओके. प्रत्येक एनर्जी एक काम करते. हं. त्यामुळे हे लोकांचे अनुभव एकदम म्हणजे सत्य आहेत आणि ओके, आहेच आहे. हो. ओके, ओके. आता माझी स्पेशालिटी तर कुळाची आहे. हं. मग माझ्या स्पेशालिटी कुळाची आहे, तर आपल्याकडे जो पॉडकास्ट झाला त्याच्यातून हां, एक मी सांगितलं होतं बघा. ही जी साधना देतो ना आम्ही 45 दिवसांची साधना, हां. 90% लोकं आहेत. 90% लोकं त्यांची कंप्लीट होत नाही. ओके. का होत नाही? कुळ प्लस बायरीबादा. हं. ती एकत्र झाली का साधना कंप्लीट होत नाही. असं आहे. त्यामुळे ओके. सत्य आहे. आम्हाला हे प्रचंड हजारो लोकांचे अनुभव आहेत. असं आहे. तुम्ही स्वप्नांचं म्हटला, काही स्वप्न जे आहेत हं. त्याचे रिफ्लेक्शन म्हणा किंवा का पडतात ह्याचे सिम्प्टम्स वेगवेगळे असतात, चांगले किंवा वाईट. ते एक्झॅक्टली काय? म्हणजे समजा एखादं स्वप्न चांगलं पडलं तर त्याचे काय असू शकतात सिम्प्टम्स आणि वाईट पडले त्याचे काय सिम्प्टम्स असू शकतात? तुमच्या स्वप्नात गाई वासरू आले म्हणजे अत्यंत शुभ आहे. ओके. आता काय होतं काही लोकांना खूप पाणी-पाणी दिसतं. ते हां. घाबरतात.
पण पाणी दिसलं ना, तर एक ॲक्चुअली घाबरायचं नसतं. ते तुमचा येणारा काळ खूप चांगला असतो. ओके. काही लोकांना काय होतं, कोणतरी असं ढकलते, हो, असं वरून हो. मला ढकलते आणि काही लोकांना असं घाबरल्यासारखं होतं बघा. मला असं पटकन ढकलते आणि मग डचकून उठतात. तर हां. ते त्यांच्या पूर्वीच्या जन्माचे कर्माच असतात. ते ओके. इथे कुठेतरी कट करून घ्यायला लागतात. त्यामुळे तसं जर तुम्हाला स्वप्न कदाचित पडत असेल ना, हं, तर हं. कुठल्याही चांगल्या व्यक्तीकडे जाऊन ते कर्म कट करून घ्या. ओके. काही लोकांचं काय होतं बघा, झोपेत असे थर-थर, थर-थर, थर-थर करतात हां. आणि अचानक घाम फुटतो. हं. तर ती एनर्जी त्यांच्या बॉडीतून वास करत असते. ओके. त्यांच्या आता हा तत्वाची बॉडी आहे ना, हां. मग याच्यात सगळं जसं आत्मा आहे तसं ते फ्लो करत राहतो. बरोबर. मग केसापासून पायापर्यंत जातो. काही लोकांना काय होतं, की असं आपल्याला कोणतरी मारतंय म्हणजे भीती हां. कायम लिफ्टमध्ये गेली तरी भीती, असं कोण ढकलून देईल, उंचावरची भीती. हां. हे पण त्याच्याशीच कनेक्टेड आहे. तर ओके. त्यामुळे चांगली व्यक्ती एखादी पाहून ते कट करून घ्या. अदरवाईज ते पुढच्या जन्मात पण काउंट होतं आणि जर बेबी ओके. तुमचा प्लॅनिंग झाला नसेल आणि कदाचित त्याच्यानंतर बेबी प्लॅनिंग झाला, हां. तर त्या मुलाच्या याच्यात पण येतं ते. त्यामुळे ह्या सगळ्या ओके. गोष्टी करायच्याच असतात. हो, ओके, ओके, ओके. असं आहे. सो मग कर्म कट केल्यानंतर हे कंप्लीटली कमी कंप्लीटली होतं. होतं ना. बिलकुल होतं. कारण कसं असतं अ, अ, जेव्हा आम्ही कुळाचे हे सगळ्या गोष्टी सांगतो लोकांना, हां. तर त्याच्यात ते 7 जन्म असतात ना. ते 7 जन्माचे प्रत्येक जन्माचा काउंट असतो ओके. असा. आणि तो काउंट कसा असतो, की काही लोकांचं कार्मेनिक नंबर्स असतात. हां. काही लोकांचं कार्मेनिक ते तसंच फॉलोमध्ये हां. आलेलं असतं पुढे. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ओके. हे सगळे स्वप्न पडण्याचे हे आहेत आम्हालाही खूप फोन येतात आणि हे ओके. खरंच आहे. खूप प्रचंड ओके. खरं आहे. ओके. असं आहे. समजा एखाद्या व्यक्तीला सिद्धी मिळाली, हं. तर तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो का? सिद्धी मिळालेला माणूस चुकीच्या मार्गाला कधीच जात नाही. एक ओके. ज्याला अंधत्वात सिद्धी मिळाली तोच ते चुकीचे कर्म करू शकतो. ज्याला पूर्णतः सिद्धी प्राप्त झाली, जसे हं, आपल्याकडे आत्ताही तेवढे गुरु आहेत, हं, स्ट्राँग गुरु आहेत. मी कोणाचं नाव नाही घेणार. प्रेमानंद स्वामी हं, सिद्धिप्राप्ती झालेले माणूस आहे. हं, श्री रविशंकर हं. सिद्धिप्राप्ती झालेले व्यक्तिमत्व आहे. आपल्याकडे असे किती आहेत? असे कितीतरी आपले थोर संत आजही आहेत, का हां. त्यांना सिद्धिप्राप्ती झालेली. आणि हे मधले-आदले जे आहेत ना म्हणणारे आम्हाला सिद्धिप्राप्त झाले, हां. मग ते वेगळ्या मार्गाला जातात. आणि हे ओके, तितकंच खरं आहे. ओके, ओके. सिद्धिप्राप्ती होण्याचे 5-6 प्रकार आहेत बघा सर. प्राप्त करून घेणे, हं, ऑलरेडी प्राप्त झालेली असते, हं, हं. दाखवणे आणि मी आहे असं म्हणणे हं. आणि जगाची फसवणूक करणे ओके, असे. त्यामुळं ओके. ज्याला ॲक्चुअल जे गौतम बुद्ध हं. झालेत आणि जे स्वामी विवेकानंद झालेत, ते परत वेगळ्या मार्गाला जात नाही. अ, हा शब्द आहे. ओके, ओके. कारण एकदा सिद्धिप्राप्ती झाल्यानंतर प्रभुत्वाच्या जवळ गेल्यानंतर पाठीमागे ओळायचं कारणच नाही ना. करेक्ट. तुम्हाला तिकडेच जायचंय. परत परतीचा प्रवास थोडी होणार आहे. पण आजकाल सोशल मीडियाचं पूर्ण जग आहे हां. आणि इथं चमत्कार दाखवला म्हणजे बाबा ह्याला खूप सिद्धी प्राप्त आहे म्हणून तो चमत्कार हो. करू शकतो. प्रचंड अशी खराब आहे ते. अशी एक समज आहे. मग हं. नक्की हे खरं आहे का सिद्धी प्राप्त झाल्यानंतरनं तो जो व्यक्ती आहे, तो हां. चमत्कार करतो की अध्यात्मामध्ये लीन राहतो? कसं आहे सर, आता हा शब्द तर खूपच अवघड आहे. म्हणजे खरंच प्रचंड आहे. पण तरी पण त्याच्यातून मी तुम्हाला सांगते. आता हे सोशल मीडियावर दाखवतात ना, ते आता तुम्हाला माहिती आहे किती खरं आहे, किती हां, खोटं आहे. कारण तुमच्या सोशल मीडियाशीच तुम्ही कनेक्टेड हां. आहात. म्हणून तर मी लोकांना सांगितलं तुमचे डोळे आणि अवेअरमध्ये राहून तुम्ही केलं पाहिजे. ही जी लोकं असतात ना, लोकांवर चमत्कार दाखवणारे, की जे काय आहे ते, हं. हे माझ्या दृष्टीने तर फार विकलान आहे. ओके. विकलान म्हणजे काय अपंगत्व आहे थोडक्यात. हं, बुद्धीपासून तर सगळ्या याच्यापर्यंत. हं. जी ही विकलांगता त्यांना आलेली आहे चमत्काराची, ती एक दिवस त्यांना संपवून टाकते. ओके. त्यामुळं हे सोंगडोंग न करता संतांचं राष्ट्र आहे, थोर हं, संतांचं राष्ट्र आहे. त्याच्यात गालबोट लावूच नये. मी इथून हं, मागे हं. सांगितलं, आत्ताही सांगते. परमेश्वराच्या जवळ जाण्याचे भरपूर आपल्याकडे मार्ग आहेत. तेवढंच करा. चमत्कार दाखवण्याची काही गरज नाही. ओके. अशा काही गोष्टी आहेत ह्या अध्यात्मामध्ये, की खूप त्याच्यामध्ये तुम्हाला चमत्कार करता येतात आणि तशा आहेत पण. हं. तशा मंत्रसाधना पण आहे. पण त्याच्यात न पडता प्रभूच्या जवळ जा. हे तुमच्यासाठी ओके, उत्पन्न आहे. ओके. आणि परमात्माचं कामच आहे. परमात्मा काय आहे, की तुम्हाला साधनेकडून सिद्धीकडे नेतो आणि साधना कधी देतो परमात्मा? तुमचा आत्मा शुद्ध असेल तर. हं. तर तुम्ही आत्मा शुद्ध असेल तर परमात्मा. परमात्माचं सगळं लीन होणं असेल तर मग अध्यात्म. अध्यात्म जर क्लिअर झालं तर सिद्धी.
ओके. याची कनेक्ट थोडक्यात ज्याला सिद्धी प्राप्त झाली तो अलिप्त असतो आणि हां, फक्त देवाशी कनेक्ट असतो. देवाशी कनेक्ट असतो. ओके. त्याला काय सोंगडोंग करायची. हं, हं. आता मी तुम्हाला सगळ्यात आधी उदाहरण हं. दिलं, की तुकाराम महाराजांनी कुठलं काही चमत्कार केले होते का? तरी नाही. साक्षात परमात्मा न्यायला आले त्यांना. करेक्ट. वैकुंठाला गेले. हं. मग हे असे हे व्हा, बरोबर. याच्याकडे जाऊच नका असं आहे. ओके. आणि फार काही तुकाराम महाराज असे काय सृष्टीहीन नव्हते. मनुष्य देहातच होते हां. आणि सगळ्यांना माहिती आहे ते. काही वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. असं आहे. आता जसं तुम्ही सांगता, की साधना कशी केली पाहिजे हे सगळं सांगितलं. हं, पण आपण बघतो, की लोकं जेव्हा साधनेला लागतात, तेव्हा सातत्य राहत नाही. जसं हं. मगाशी पण तुम्ही म्हणालात, की ते पूर्ण करू शकत नाही. हो. पण मग ही जर पूर्ण करायची असेल, त्यासाठी काही गोष्टी आहेत का त्या पाळल्या तर ती साधना नक्की पूर्ण होते? सगळ्यात महत्वाचं बघा, लोकांचे कुळाचार कंप्लीट होत नसतात. हां. त्यांना कुळ माहीत नसतं. हं. कुळ माहीत नसलं की त्यांचं कुलदेवतेला जाणं होत नाही, कुळाचार होत नाही. हं. दुसरी गोष्ट तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांची सगळी जी साधना आहे ती डिस्टर्ब होते. हां. जर असं होत असेल, कोणाला बाहेरीबाधा असेल, त्यांची साधना होत नसेल किंवा तुमच्याकडून अचानक काही-काही गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील किंवा तुम्हाला अशा सगळ्या ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, हां. त्या तुमच्याबरोबर घडतायत आणि प्रभूच्या जवळ जाण्याचा चान्स भेटत नाही. त्याच्यासाठी आपण 5, 7, 7 तारखेला एक कार्यक्रम करत आहोत. ओके. हां, अध्यात्म से सिद्धी तो सगळ्यांनी अटेंड करावा असं आहे. ओके, हो. ओके, ओके. 5, 6, 7 जूनला तो कार्यक्रम आहे. नरसिंहवाडीमध्ये कार्यक्रम आहे. अध्यात्म से सिद्धी म्हणून प्रचंड भारावून जाण्यासारखा कार्यक्रम आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त ह्याच याच्यावरती आहे, की अध्यात्म करून तुम्ही सिद्धीला कशी प्राप्ती करू शकता, त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. पुरुषोत्तम मासाचं वेगळं महत्त्व आहे. पुरुषोत्तम ओके. मासामध्ये केलेली प्रत्येक कामं डबल होतात. त्याची एनर्जी एक एक हाय लेव्हलला असते आणि महाराजांच्या दरबारात आपण करतोय, महाराजांच्या कृष्णामाईच्या शेजारी करतोय, कृष्णकाठी करतोय. हां. तर त्याचं एक वेगळं एनर्जी आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला पाहिजे. ओके, 5, 6, 7 तारखेला आहे जूनला. ओके, असं आहे. सगळ्यांनी या ओके. कार्यक्रमाची शोभा वाढवा. असं आहे. मला वाटतं नक्कीच आता मॅडमनी खूप सुंदर एक्सप्लेन केले. तुम्हाला जर असं वाटतं, की तुमची साधना पूर्ण होत नाहीये, नेहमी काही ना काहीतरी अडचण येतीये, तर तुम्ही हा कार्यक्रम नक्की अटेंड केला पाहिजे. पुढच्या महिन्यात आहे 5, 6, 7 तारखेला नरसिंहवाडी या ठिकाणी. सो नक्की तुम्ही अटेंड करा. सो आता आपण बराच वेळ गप्पा मारतोय. पण जरा शेवटाकडे आता येऊयात. हां. सो मला हे विचारायचं, की समजा एका वाक्यात आपल्याला सांगायचं, की दत्त साधना का केली पाहिजे आणि आयुष्यात काय फरक होणार आहे? दत्त साधना ज्याला मोक्षाची प्राप्ती हवी आहे, ज्याला सगळं ह्या म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचा सगळा सारांश एकत्र पाहिजे, त्यांनी हं. दत्त साधना केली पाहिजे. ओके. म्हणजे परमात्माच्या जवळ जायचंय ज्याला, काही कारण न शोधता, त्यांनी हं. दत्त साधना केली पाहिजे. ओके, ओके, बस ओके. एवढंच आहे. सो तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. सो आता आपण थांबूयात आणि नक्कीच मला वाटतं तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवलाय त्या हां, हां. कार्यक्रमाला लोकं भरघोस प्रतिसाद देतील. हो सर. तुम्हाला जर हा कार्यक्रम अटेंड करायचा असेल, तर आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय. तुम्ही फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करा. त्या कार्यक्रमाविषयी सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. सो ताई आता आपण थांबूयात. तुम्ही तुमचा नक्की. अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.